Hi, I am Dr. Dharmik Bhuva. I'm consultant vascular and neurointervention radiologist. So I will share you an interesting case done yesterday in UMC Hospital, Nerul, Navi Mumbai. So it was a case of arteriovenous malformation in a young female. So I'll talk in Hindi also so that will be understood by common people. So the patient came to me on my OPD. जब आए थे तब उनको हाथों में सूजन थी, बहुत ज्यादा दर्द था और पेशेंट ये मेरे ख्याल से कम 1.5-2 साल से ये तकलीफ को सहन कर रहे थे और उन्होंने बहुत सारे जगह पे ये ट्रीटमेंट करवाने की कोशिश की बट किसी ने बराबर ट्रीटमेंट बताई नहीं या हुई नहीं। उनको कोई डॉक्टर ने तो ये भी बोला था अगर ये ट्रीटमेंट कराओगे तो हाथ काटने की नौबत आएगी, तो डर के कारण उन्होंने आगे ट्रीटमेंट ली ही नहीं। फिर जब मेरे पास आए आफ्टर 1.5-2 इयर्स तो पेशेंट का जो स्वेलिंग है, सूजन है, वो बहुत बढ़ गया। पेशेंट को नस बाहर दिखाई दे रही थी हाथ गले में। पेशेंट अपना रूटीन काम नहीं कर पा रहे। ये पेशेंट यूनिक इसके लिए था क्योंकि उनको अपर लिम्ब स्वेलिंग के अलावा उनके हड्डियों में भी दर्द था। जो एक्सरे के दौरान पता चला जो खून की गांठ है वो जो ह्यूमरस करके बोन है हमारे शोल्डर पे उसको दबा रही थी और पैथोलॉजिकल फ्रैक्चर होने का चांस। पेशेंट को इमीडिएटली मैंने उनका कंडीशन बताया, उनको समझाया और उसने बताया ये ट्रीटमेंट यहाँ पॉसिबल है। मैंने पेशेंट को यूएमसी हॉस्पिटल नेहरू नवी मुंबई में एडमिट किया। पहले तो एंजियोग्राफी की। एंजियोग्राफी में मैंने कंफर्म किया कि जो सोनोग्राफी और सीटी स्कैन में डायग्नोसिस था वही एंजियोग्राफी पे कंफर्म हुआ, जो कि खून की गांठ थी, आर्टेरियोवेनस मालफॉर्मेशन। हमने फिर उसको एम्बोलाइजेशन प्रोसीजर द्वारा इसको बंद किया। ये पूरे स्टे के दौरान उन पे सर्जरी या कट नहीं हुआ। हमने छोटे से होल से जान की नस से जो खराब खून की नस है उसको दवाई डाल के बंद किया और ये प्रोसीजर को हम बोलते हैं एम्बोलाइजेशन ऑफ पेरिफेरल आर्टेरियोवेनस मालफॉर्मेशन। अगर आपके पहचान में आपको कोई सेम तकलीफ है तो आप मेरे पास जरूर ओपीडी में आ सकते। नमस्कार, रत्ना पवार. मी वाशीवरून आले. मी वाशिम आलो होतो. आम्हाला 1-1.5 वर्ष झाले पासून त्रास होता. आता गेल्या 1.5 महिन्यापासून जास्ती त्रास होता. त्रास हा गाठीचा, तो हात सुजला होता. 2-3 हॉस्पिटल मी दाखवले, काय फरक नाही पडला. मला धार्मिक डॉक्टर भेटले. यूएससी हॉस्पिटलमध्ये आलो आम्ही. धार्मिक डॉक्टर भेटले, आम्हाला चांगलं त्यांनी ट्रीटमेंट केली. सांगितलं तर रक्ताची गाठ आहे, 2 ब्लॉकेज असे आहेत. विदाउट ऑपरेशन म्हणजे सर्जरी करता ते बोलायचे इंजेक्शन मधून ते दवाई करून ते चांगलं करून दिलं. ते केल्यानंतर फरक पडला आम्हाला. चांगलं स्टेटमेंट, चांगली सर्व्हिस, साफसफाई, जेवण त्यासारखं आहे. सर्व काय सर्व्हिस, नर्स स्टाफ बी चांगला आहे. पहिला मला हाताला त्रास होता, तो आता त्रास होत नाही. डॉक्टरने मला चांगले केले. आता ट्रीटमेंट चांगली दिली आहे मला. आम्ही पेशंट रूम मध्ये आहे राहायला. तिथे चांगला नर्सिंग स्टाफ आहे. टाइम टू टाइम चेकिंग, टाइम टू टाइम पाणी बिणी काय असेल ते आम्हाला सर्व्हिस जागेवरती येऊन देत होते. स्पार्क्स स्क्रीनिंग सर्व सुविधा चांगल्या येत आहेत. एसीबीसी व्यवस्थित चालू असते आणि बाकी स्टाफ पण चांगला आहे. डॉक्टर बी चांगले आहे. आता मला मी इथं सर्व्हिस आम्हाला चांगले भेटले आणि माझ्या आता इथे पुढे माझे नातेवाईक असतील युएसपी हॉस्पिटलमध्ये या, तुम्ही चांगले स्टेटमेंट भेटेल, चांगलं स्टाफ आहे. तुम्ही इथे येऊन तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील सॉल्व्ह होतील. धन्यवाद.